जर आपल्या घरी एखादं फंक्शन असलं की पाहुणे घरची कामं यात इतका गोंधळ उडतो ना, काय करायचं कुठली कामं करायची यातच डोकं खराब होऊन जातं. आता उद्या ना ताईंची एंगेजमेंट आहे, त्याच्यामुळे ना आज घरी पाहुणे तर चालूच होते. आता पाहुणे आलेत मग त्यांचा पाहुणचार तर करायलाच पाहिजेत नाही का. त्याच्यामुळे ना आज चहा सरबत हे तर सगळं चालूच होतं. आता गरमीत तर सगळे सरबतच घेतात, पण ना एक एक जणांना गरमी असो काही असो चहा लागतो म्हणजे लागतोच. असो आता सरबत चहा पिऊन काय पोट भरत नाही, मग ना दुपारचा स्वयंपाक करायला घेतला. आता साधं जेवण केलं होतं, भात आमटी कोशिंबीर त्यासोबतच कैरीचं लोणचं. आता जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी ना थोडी माझी तयारी करूया म्हटलं, कारण उद्या इतकी गडबड असते ना, त्या गडबडीत ना हे काम तर मला करायला मिळणारच नाही. म्हणून ना आताच लावून घेतली नेलपेंट. बाहेर मंडपांचं सुद्धा काम चालू होतं, मग परत त्यांनासुद्धा चहा करून दिला. त्याच्यानंतर ना ताईंना जरा मेहंदी काढायची ॲक्टिंग केली आणि मी निघाले जत्रेला. आता जत्रेला जायचं काय प्लॅन नव्हतं, पण अचानकच ठरलं जायचं, मग तिकडं जाऊन आले. आता लेटच झाला होता थोडा, त्याच्यामुळे ना गर्दीसुद्धा तेवढी जास्त नव्हती. छान दर्शन झालं. त्याच्यानंतर प्रसाद वगैरे घेतला आणि घरी आलो. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.